हे गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आजचा आपला जो टार्गेट आहे तो आहे फक्त गोडाऊन, नाही का. म्हणजे गाईज आता आपण आलेलो आहे गोडाऊनला आणि तुमचा भाऊ मस्त बसलाय डोंगरावर. म्हणजे आपल्याला पुण्यावरतून काही मटेरियल आलेलं आहे गाईज. तर हे मटेरियल ठेवायला आपल्याला जागाच नाही, कारण दोन्ही पण रॅक जे आहे गाईज आपल्या सगळ्या भरलेल्या आहे. इथं वरती होज बॉक्स ठेवले, इकडं आपल्या डोक्यावरती पण होज बॉक्स ठेवलेले गाईज. म्हणजे हे वाले जे होज बॉक्स आहे ना गाईज, हे सगळे होते खाली आणि मग आपण आता ठेवून दिले आपल्या डोक्यावर. तर सो गाईज तर आता आपलं काम चालू आहे रॅक बनवायचं, नवीन रॅक बनवायचं. म्हणजे गाईज आपण काल आहे ना काही बॉक्स चॅनल वगैरे आणलेले होते. हा प्रदीप भाऊ आपला, याला फक्त आरामाची जास्त करून सवय आहे. हा पण डोंगरावर येऊन बसलाय आता. आणि गाईज तिकडे करतोय आपला दादू भाऊ काम. हे बघा बिल्डिंग मारतोय गाईज तो. आणि एक स्ट्रक्चर बनलंय, खालचं पण एक स्ट्रक्चर बनलंय. आता फक्त आपल्याला त्याच्यावर लावायचे गाईज असे छोटे छोटे पोल. मग त्यानंतर ती रॅक अशी लावायची आणि मग त्यानंतर वेल्डिंग करायची. वेल्डिंग झाल्यानंतर गाईज आपल्याला परत त्या रॅकला कलर पण द्यायचा आहे. आणि हे जे मटेरियल आहे गाईज, म्हणजे आता आपला दादू भाऊ जो आहे, हे जे बॉक्स चॅनल आहे सगळे बाहेर घेऊन टाकल, कारण त्या रॅकला लागणार आहे. त्यांनी ते बाहेर घेतल्यानंतर आपलं काम सोपं होऊन जाईल. मग आपण हे जे मटेरियल आहे गाईज, हे सगळं मटेरियल आपण त्या साईडला ठेवून घेऊ, म्हणजे या रॅक पाशी ठेवून घेऊ. म्हणजे आपली जी नवीन रॅक आहे गाईज, ती रॅक लागेल इकडं या साईडला, या भिंतीला लावायची. म्हणजे हा पूर्ण होणार आहे यू शेप मध्ये, नाही का. असं यू शेप मध्ये पूर्ण रॅक होणार आहे आपली. आणि सेंटरला आपल्याला ब्लॅक कलर आहे का नाही, म्हणजे कसं गाईज आपल्याला सेंटर मध्ये जागा रिकामी राहील जेणेकरून. आणि हे जे मटेरियल आहे हे मटेरियल सगळं रॅक होऊन जाईल. बट विषय असा आहे नेमका गाईज आज का ठाकूर साहेबांना आपण काल संध्याकाळपासून सांगितलेलं आहे का आम्हाला कॅरेट द्या, कॅरेट द्या, कॅरेट द्या. पण कॅरेट काही अजून आले नाही. सकाळी 9:30ला फोन केला होता, त्यांना बोलले म्हणे 1 तासात कॅरेट पोहोचून जातील. 1 तास होऊन गेलाय, कॅरेट काही आले नाही. गायकवाड साहेबांना आपण ही मशीन घेऊन जायला लावली आहे. गायकवाड साहेब पण काही मशीन घेऊन गेले नाही. जाऊ द्या गाईज, आता दादूला मदत करू. ही रॅक जी आहे ही रॅक पूर्ण लवकरात लवकर बनवून घेऊ. त्यानंतर प्रदीप भाऊ तिला कलर देईल. मग आपण रॅक इकडे सेट करून पटापट धावपळ जाऊन बाबा रॅक लावून घेऊ, मटेरियल पण लावून घेऊ. सो गाईज तर आता आपलं जे काही मटेरियल होतं ते मटेरियल सगळं ह्या साईडला होतं, सगळं इकडं होतं. तर आपण सगळं मटेरियल आता ह्या साईडला टाकून घेतलेलं आहे. कारण आपली गाईज जी रॅक आहे बघा, आपली रॅक फायनल होत आली आहे. फक्त आर द्यायची ना, फुल वेल्डिंग राहिलेली आहे. तर गाईज आता ही फुल वेल्डिंग झाल्यानंतर आपल्याला लगेच हे जे मटेरियल आहे हे सगळं मटेरियल ठेवायचे. सगळ्यात पहिले काय करू गाईज, जे चिली सपोर्ट आहे चिली सपोर्ट सगळं वरती ठेवू. आणि त्यानंतर बाकीचं जे मटेरियल आहे ते सगळं कॅरेटमध्ये ठेवायचं. कारण आपले कॅरेट पण आता आलेले आहे बघा, याच कलरचे कॅरेट आहे सगळे. टोटल 20 कॅरेट आहे गाईज. हे बघ आम्हाला प्रदीप भाऊ आडते आमचा रताळे तिने उडवतो बरे गाईज. प्रदीप भाऊ आडके आमचा साईट इंजिनियर, आज आमचा पेंटर बनलेला आहे आणि तुमचा भाऊ वर्कर बनलेला आहे, नाही का. सगळे बॉक्स इथं ठेवले, इकडे ठेवले, फुल सजावट विषय चालू. आणि गाईज विजय ठाकूर यांनी आपल्याला 4 वाजता कॅरेट पाठवले. तर आज काम त्यांचे मानव आम्हाला. बट आज गोडाऊनचं काम पूर्ण होईल याची नो गॅरंटी, आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. प्रदीप भाऊ काय वाटतं? अजिबात नाही. 6:15 आपण निघणार, 15 मिनिटं थांबणार, पण त्याच्या पुढे थांबू शकत नाही. 7 नंतर मी एकटा काम होणार नाही मला. ते चला काही आता किती होतं बघू. दादू भाऊ तर फुल जाळ बिळ विषय लावतो डायरेक्ट. बघ रॅकला कलर मारता मारता डायरेक्ट जा रंदा विषय डायरेक्ट. जस्ट नाव आपलं आत्ताशी काम झालेलं आहे. हो गाईज ही रॅक मध्ये आता एवढे सारे कॅरेट लावले आहे. प्रत्येक कॅरेट मध्ये गाईज आपण वेगवेगळे हे ठेवले, नाही का. रेड्युसर आहे बघा, हा एक रेड्युसर, हा वेगळा रेड्युसर आहे. त्यानंतर हा होल निप्पल आहे. त्यानंतर हे बघा एवढं सारं सामान गाईज आपण आज सगळं व्यवस्थित ठेवलं. गाईज हे ज्या गोण्या दिसत आहे ना तुम्हाला यावरती, ऍक्च्युली याच्यामध्ये काय माहिती आहे का, याच्यामध्ये सगळे चिली सॉकेट आहे, नाही का, म्हणजे चिली सपोर्ट आहे. तर माझ्या अंदाजे मला असं वाटतंय की याला आहे ना आपण काहीतरी असं 4ही साईडने असे रॉड राहून
जाळी मारून मध्ये कप्पे करायचे असे, म्हणजे मध्ये जर कप्पे केले ना आपल्याला प्रत्येक साईजचं चिली सॉकेट ठेवता येईल ना का. प्रॉपर एकदम व्यवस्थित झालेलं आहे. फक्त विषय एवढाच आहे काहीच का ठाकूर साहेबांनी ना हे होजरेल रिकामी घेऊन आले, तुटेल फुटेल नाही का हे बघा एवढे झाले. आणि त्याच्यात हे होज पाईप, आता हे होज पाईप तर जायला पाहिजे, जातीला जायची माझ्या हिशोबाने हे बघा. मग त्याच्यामुळे आहे ना, आणि त्याच्यात ह्या केबलीला आपण काय केलं हे बघा खालून आहे ना, आता हा जो पाईप दिसतोय का, हा पाईप इथं आपण वेल्डिंग मारलंय पूर्ण इथून तिथून. आणि त्यात सगळे हे जे केबली हे सगळ्या पॅनलच्या केबली, त्यानंतर फायर अलार्मच्या केबली सगळ्या इथल्या इथं आपण लावून दिलेलं आहे गाईस. आणि त्यानंतर हे होज पाईप काय उरलेले इकडं, त्याच्यात हे काही भंगार आहे ते, त्यानंतर हे पेंटचे डब्बे, इकडं काही पेंटचे डब्बे. गाईज आपण एक सीडी पण बनवली आहे बघा, ही सीडी बनवली आहे का आता मोठी आहे, म्हणजे कसं आपल्याला जे होज बॉक्स आहे गाईज एवढे वरती डिंग 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 डिंग, म्हणजे हे बघा दिसत नाही आता क्लिअर तेव्हा गाईज एवढे सारे होज बॉक्स. त्यानंतर इकडं पण एवढे सारे होज बॉक्स. सो गाईज हे सगळे होज बॉक्स आता व्यवस्थित ठेवले इकडं. त्याच्यामुळं आपल्याला होज बॉक्स काढण्यासाठी आपल्याला वरती चढावं लागणार आहे, तर त्या कारणामुळं आपण ही जी सीडी आहे ही बनवून घेतली आहे आणि होजरील सगळे असे व्यवस्थित लावून दिले. त्यानंतर हे होज पाईप, मशीन वगैरे, आणि त्याच्यात ही आहे आपली कोर कटिंगची मशीन गाईज. गायकवाड साहेब येते घ्यायला, ती त्यांना देऊन टाकू. त्यानंतर ही आपली वेल्डिंग मशीन, हे बटरफ्लाय वॉल वगैरे सगळे वेगवेगळे ठेवले. 1 2 3 4 कॅरेट तर नसते बटरफ्लाय वॉलचे, ते म्हणजे 100चे 150चे 80चे 50चे असे सगळे वेगवेगळे ठेवलेले. चला गाईज आता त्याच्यात हे बघा ब्रांच एवढे सारे झाले आपल्याकडे. आणि हा आहे आपला छोटू शेजारचा. सो गाईज आता थोड्या वेळात गायकवाड साहेब येते, त्यांना कोर कटिंगची मशीन देऊन झालं ते केबल पण देऊन टाकू नये, म्हणजे मग आपण रिलॅक्स होऊन जाऊ आणि मग निघू आपण आपल्या घरच्या प्रवासात. कारण ज्या मोठा विषय झालेला आहे आज. अवतार बघा किती घाण झालेला आहे, एकदम भंगार. लेबर तरी बरं राहत आहे असं वाटतं मला कधी कधी. आम्ही साईट इंजिनियर नाही, लेबर भरती झालेली माहिती का. म्हणजे रोज तर साईट इंजिनियरच काम राहतं, पण कधी मध्ये एवढं जाम होऊन जायचे काम राहतं ना, एवढे सारे चिली सपोर्ट. आता तरी यांना आपल्याला सॉर्ट आउट करायचं आहे. तर रॅक ऍक्च्युली आपली लेट बनल्यानंतर आपल्याला कलर बिलर त्याला प्रायमर मारला म्हणून. तर चला थोड्या वेळात निघू आता आपण. काहीच तर जस्ट नाव आपण आलेले आहात तशी घरी, आणि आपली बसंती लावली गाईस. सो आता जातो घरात आणि सर्वात पहिले आंघोळ करतो, कारण लय जाम झालाय तुमचं. आंघोळ त्यानंतर जेवण. गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल गोडाऊनचा. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.